मराठा मोर्चाच्या आयोजनातील प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक असलेल्या संजीव भोर यांना अहमदनगर पोलिसांनी नोटीस धाडलेली आहे। संजीव भोर यांच्यावरती कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याच्या शक्यतेने ही कारवाई करण्यात आलेली आहे। पांडुरंग रायकर आपल्याबरोबर आहे। पांडुरंग, संजीव भोर कोण आहेत आणि त्यांच्यावरती कशा संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे? काय आरोप आहेत त्यांच्यावर? प्राजक्ता, संजीव भोर हे शिवप्रहार संघटना आहे, त्या संघटनेचे एक संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ते अनेक वर्षापासून सामाजिक आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग असतो। त्यांनी अनेक वेळा आंदोलने केलेले आहेत आणि या सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून 2013 पासून त्यांच्यावरती 8 गुन्हे दाखल झालेले आहेत। काही गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावरती ते निर्दोषही झालेले आहेत। मात्र आताचं जे काही प्रकरण आहे, समजा प्रॉपर्टी घटनेनंतर जे काही सामाजिक सलोख्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तर त्या पार्श्वभूमीवर त्यांना आता तडीपारीचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे। त्यानुसार त्यांना 6 जिल्ह्यातून तडीपारीची प्रस्ताव सादर केलेला आहे। डीवायएसपी आयजे नगर त्यांच्या सहींनी हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। त्यानुसार अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातून त्यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव आहे। या संदर्भाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे। या प्रकरणी त्यांनी डीवायएसपी समोर त्यांची भूमिका मांडलेली आणि येणारी जी 17 तारीख आहे त्या तारखेला नगर प्रांत ऑफिस समोर त्यांना साक्षी पुरावे देण्यास बोलवलेलं आहे। सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी नंतर त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती की अॅट्रॉसिटी संदर्भात त्यांनी भूमिका मांडली होती। यानंतर त्यांनी नगर शहरामध्ये काही छोटे मोठे आंदोलन केले किंवा जे राहुरी पोलीस ठाणे आहे, तहसील आहे, त्या ठिकाणी त्यांनी एक मोठा त्यांच्या उपस्थितीत एक मोर्चा झाला होता। या सर्व मोर्चांच्या पार्श्वभूमीवर सध्याची जी काही सामाजिक सलोखा, या सामाजिक सलोखा अबाधित राहावा आणि त्यांना जी नोटीस बजावली त्यामध्ये पोलिसांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आपले जे आंदोलन आहे, जे आपले गुन्हे आहेत, तर त्याच्यामध्ये तुमचा इतिहास पाहता इथली जी कायदा सुव्यवस्था आहे त्याला धोका निर्माण झालाय आणि यामुळे सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर आपण काही गैरमंडळी जमा करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि विनापरवाना परवानगी घेऊन मागासवर्गीय समाजाविरोधात भावनात्मक वातावरण करून तेढ निर्माण करा, असे अनेक प्रकारचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल झालेले आहेत असे नोटीसमध्ये म्हटलेले आहे। त्यामुळे तुमची गुन्हेगारी प्रवृत्ती पाहता अनेक वेळा तुम्हाला सुधारण्याची संधी झाली, मात्र त्यातून कोणतीही सुधारणा दिसत नाहीये। पांडुरंग, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।